बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहितेला घरात डांबून 17 चटके दिलेत। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमधली ही धक्कादायक घटना आहे। माहेरच्यांकडून पैसे आणण्याची मागणी केली जात होती। पती आणि 2 नणंदांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातील वैष्णवी आगवळे प्रकरण ताजं असतानाच पैशांची मागणी करत विवाहितेला पतीनं घरात डांबून दोरीनं बांधून चटके दिले। ही निर्दयी घटना छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये घडली आहे। दरम्यान याच प्रकरणासंदर्भात महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। सध्या देशासह राज्यभरामध्ये जर पाहायला गेलं तर महिलांवरील अन्याय आणि अत्याचार जे आहे त्या घटना वाढताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सर्वसामान्य महिला असेल किंवा विद्यार्थी असेल ह्या घटना देखील ज्या आहेत त्या सातत्याने घडताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील काही विद्यार्थिनी आहेत, त्यांना नेमकी काय वाटतं हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं आहे। काय वाटतं सध्याची परिस्थिती बघितली तर महिलांसाठी कशी परिस्थिती आहे, सर्वत्र घटना ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळतात, नेमकी काय वाटतं या सगळ्या दृष्टिकोन बघून? हा सगळा दृष्टिकोन बघून मला तरी हेच वाटतंय की प्रत्येक महिला ही सध्याच्या काळात तरी सुरक्षित नाही। कारण आपण बघितलं आहे, मागे एक कोलकाता केस झाला होता, तेथे महिला ही हॉस्पिटलमध्ये पण सुरक्षित नव्हती। नेमकं महिलांनी करायचं काय? मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषाने कोणत्या पण स्त्रीला आपल्या आईच्या आणि बहिणीच्या नजरेने बघितलं पाहिजे। जसं की छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक स्त्रीला आपली आई बहीणच मानत होते। तसं छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर न घेता डोक्यात घेतलं पाहिजे, मला तरी माझं असं म्हणणं आहे। काय वाटतं सध्या जर पाहिलं तर हुंड्याच्या प्रकरण असेल किंवा महिलांची छेडखानी असेल ती सर्वाधिक वाढताना पाहायला मिळते, याच्यावर काय तुझं मत आहे? माझ्या मते तर हुंडा प्रथा ही कंपल्सरी बंदच केली पाहिजे। भलेही ते मुलगा श्रीमंत घराण्यातला असो किंवा गरीब घराण्यातला असो, पण हुंडाची प्रथा आहे ही कंपल्सरी बंदच पाहिजे। कारण ह्या हुंड्यामुळे अनेक मुलीचे संसार उद्ध्वस्त होते, अनेक तरुणी आत्महत्या करत आहे आणि म्हणजे सासरकडच्या लोकांकडून तिचा छळ होतो आहे। तर हुंडा पद्धत ही बंदच केली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये की कायदा व सुव्यवस्थेमध्ये पण महिलाची दखल घेतली पाहिजे। ज्यावेळेस महिलेची छेडखानी होती त्यावेळेस समजा 1 ते महिना 15 दिवस त्याच्यावर बोलतात सगळेजण, मोर्चे काढतात, पण त्याच्यावर काही निर्णय सरकार घेत नाही। कठोर भूमिका जी आहे ती सरकारने घ्यावी अशी प्रतिक्रिया जी आहे ती या विद्यार्थ्यांनी दिल्याची पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।